गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेला महाराष्ट्रातला जिल्हा म्हणजे अमरावती. कापूस, संत्री, केळी यांची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातलं एक गाव म्हणजे अंजणगाव. हा जो झोन आहे, आमची जी शेती आहे, हा झोन ब्लॅक झोन आहे. पाणी आमच्या इकडे पाहत होतं आणि आम्ही पाण्याकडे पाहत होतो. अशी परिस्थिती असताना आमचा एकदा शाखा अभियंता सुबोधजी इंदुरकर साहेब यांच्यासोबत भेट झाली. तेव्हा त्यांना आम्ही हे म्हटलं की बा हे पाणी जर समजा आमच्या गावापर्यंत आलं असतं, कॅनल आले असते, आज आमच्या शेतात पाणी असतं, आमच्या विहिरा बोर बंद पडले नसते. मग यासाठी आमचं पाणी आलं पाहिजे यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. मग त्यांनी आम्हाला हे सांगितलं की तुम्ही लिफ्ट इरिगेशन करा. लिफ्ट इरिगेशन कसं, त्यांना प्रश्न केला. ते म्हणाले की तुमचं एका शेतकऱ्याचं एक ट्यूबवेल बंद होणे किंवा फेल पडणे या खर्चात 100 हेक्टरचे आपण 50-60 शेतकरी जरी केले तरी आपलं लिफ्ट इरिगेशनचा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकते. हे 2011 पासून आम्ही याच्यावर काम चालू केलं. मग नंतर डोक्यात असा विषय आला की आपल्याला हे काम करत असताना मोठा माणूस पाहिजे. मोठा माणूस कोण आहे, तर बा मोठा माणूस आपले दीपक भाऊ आपल्याला मदत करू शकतील. पण दीपक भाऊ हंतोळकर आमचे अध्यक्ष आहेत, यांच्याजवळ हा विषय घेतला. विषय मांडल्यानंतर भाऊंनी जसा विषय मांडला तसा हातात झेलला. भूमिपुत्र उपसा सिंचन असं नाव ठेवून संस्था रजिस्टर केली. 200 लोकांनी मिटिंग घेतली. मिटिंग घेतल्यानंतर प्रत्येक जण म्हणाले की आमचं नाव घ्या, आमचं नाव घ्या, आमचं नाव घ्या. 108 लोकांच्या नावाचं आम्ही 162 हेक्टरचं परमिशन गोळा केलं आणि आम्ही पाणी परवाना घेतला. आम्हाला अनेक अडथळे आले, शासकीय लोकांचे, बँकिंगचे, इतर काही बरेचसे अडथळे आले. शेतकरी म्हटलं तर बँकही साहेब हाकलून देते आम्हाला. नंतर आमच्याकडे जो शेखर दादांनी आम्हाला मार्ग सुचवला की तुम्ही सपलकडे जा. सपलकडे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा सपलचे MD साहेब सोनमाळे साहेब तिथं होते आणि सपलचे जे समजा अंबिका साहेब, शंकरराव साहेब या लोकांनी आमची मुलाखत घेतली. नेमकं तुम्ही लोक कसे आहात किंवा काय आहात, तुम्हाला नेमकं लोन कसं पाहिजे, कशाकरिता पाहिजे, हे मुलाखत घेत असताना त्यांनी आमचा 3 वर्षाचा जो चाललेला प्रवास आणि आम्ही नेमकं काय बोलतो, चारही लोक एकच शब्द बोलत होतो. कारण की हा पूर्ण प्रवास आमचा पाठ झाला होता. म्हणजे कशी काय आम्हाला याची लोनची गरज आहे आणि बाकी लोकांनी कसं नाकारलं. पण आमचं समजा यातना पाहून सफलने आम्हाला थोडंसं की विचार केला आणि MD साहेबांनी शब्द दिला की तुमचं सर्व हे पाहून की तुम्हाला मी शब्द देतो की तुमचं लोन मंजूर मी करून देतो. या शब्दानंतर आमचं लगेच काम चालू झालं. आम्ही आमच्या सर्व शेतकऱ्याचे कागदपत्र घेऊन बँकेत गेलो. आमचं लोन मंजूर झालं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, ओके, तुम्ही मार्जिन मनीची व्यवस्था करा. आम्ही मार्जिन मनी सर्व लोकांजवळून हेक्टरी 40,000 रुपयानं जमा केला. तेव्हा कास्तकार राहिले होते 60. त्याच्यानंतर बँकेच्या प्रोसेसप्रमाणे 1 ते 1.5 महिन्यात सर्व केस कंप्लीट झाली. त्याच्यानंतर बँकेने आम्हाला परमिशन दिली की तुम्ही काम चालू करू शकता, पाईप तुम्ही बुकिंग करू शकता. आम्ही जैन इरिगेशनला पाईप बुकिंग केले आणि आमचं हे काम चालू केलं. सर्व येत असताना आम्हाला ह्या काम करत असताना 12 किलोमीटरची मेन लाईन टाकत असताना अहोरात्र प्रयत्न करावे लागले. 3 महिने लागले. पण अक्षरशः 12 किलोमीटर नदी खोऱ्यातून, नाल्यातून हे काम करत नेणे, ब्रेकरनं काम करणे, 110 सारख्या मशिनरी लावणे, JCB लावणे काम कठीण होतं. या पूर्ण कठीणीतून समजा आम्ही हे काम पूर्ण केलं. आता हा जर म्हटलं तर खडकाचा भाग आहे पूर्ण आणि अतिशय आमची एक इंटेक वेल म्हणून आहे. हे इंटेक वेल खोदायला मशीन JCB चालली नाही, 110 चालली नाही, तर ब्रेकर म्हणून आणावं लागले. ब्रेकरनं रोजचं 4-4, 5-5 फूट काम करून ते 15 फूट खोल विहीर खोदा लागली. त्याच्यानंतर आम्हाला 2 नदी क्रॉसिंग लागल्या. पहिली नदी लागली तिथंच आम्हाला समजा 7 फूट खोल खोदा लागली त्या नदीला. तिथून पुढे निघाल्यावर पुन्हा एक कॅनवाल लागला. त्याच्यात लोखंडी मोठा GI पाईप टाकला. त्याच्या आतमधून आपला PVC पाईप टाकला. त्याच्या पुढं पाणी काढलं. त्याच्यानंतर आम्हाला लागला एकदम पांढरी रोड म्हणजे तो 82चा रोड आहे. त्या रोडची आम्हाला परमिशन काढायला दर्यापूरला जावं लागलं. त्या रोडवर एवढं वाहतूक आहे की त्या रोड क्रॉसिंगसाठी आम्हाला सकाळी 8 वाजतापासून तर रात्रीचे 12 वाजले. तो रोड क्रॉसिंग झाल्यानंतर आम्हाला जावं लागलं एकदम
तिसरी रोड क्रॉसिंग करायला रेल्वे लाईन सेंट्रल गव्हर्नमेंट. रेल्वे क्रॉसिंगची आम्ही भुसावळला जाऊन रितसर परमिशन घेतली. भविष्यात आमच्या चंबरच्या जवळपास गेलो. विशेष म्हणजे आम्हाला कोणत्याही प्रकारचे इथं विद्युत लाईन लागत नाही. ते एक आमची यात सर्वात मोठी जमेची बाजू आहे. आणि ग्रॅव्हिटीमुळे आम्हाला हे पाणी डे नाईट भेटू शकते. 24 तास पाण्याची व्यवस्था झाली. आम्ही पर्यायानं वीज वापरू भूमिपुत्र ह्या नात्यानं या देशाचं भारताचं प्रदूषण कमी केलेलं आहे. यात आम्हाला खूप आनंद आहे. मेन पाईपलाईन इथपर्यंत आणल्यानंतर इथून मग सब पाईपलाईन टाकलेले आहेत. 3 आउटलेट काढलेले आहेत इथं. 60 लोक आम्ही आणि 60 लोकांसाठी 3 सेक्शन. एका सेक्शनला 20 लोक, एका सेक्शनला 20, एका सेक्शनला 20. एक सेक्शन सोडलं तर 20 लोकांचे आउटलेट चालू होतात आणि त्यानंतर 3 दिवसात पूर्ण पाणी कंप्लीट होते. ज्याचं जेवढं आहे तेवढं. असं परत दुसरं 3 दिवस सर्किट आणि अधिक तिसरं 3 दिवस रोटेशनमध्ये 8व्या दिवशी ज्या दिवशी पीक पाण्यावर येते त्या दिवशी प्रत्येकाला पाणी मिळते. सर्व कास्तकारांना पाणी योग्य मिळत असल्यामुळे आता जे उत्पन्न घेतात त्यात आमची कमीत कमी 50 ते 60% वाढ झालेली आहे. आणि सर्व लोक खुश आहेत, आनंदात आहेत की आपण जे काही केली, कोणतीही गुंतवणूक झाली असेल तर आपली कवडीची नाराजी नाही आणि आपलं व्यवस्थित भागून राहिलं.